जन्माचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी महायोग पीठे तटी भीमरथ्यम वर्यं पुंडरीकाय दातुमनिन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परिब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथम नमन 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 पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम जगपदाने कथे विस्तारो बाबाजी गुरुदास तुका जगपदाने कथे विस्तारो बाबाजी गुरुदास तुका जगपदाने कथे विस्तारो बाबाजी से कथे हॅलो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीओ धरार वावतारम कलाकांक तेजो दिकामोदिवक्रम खलानी शवादा पन्नोदार्य दक्षं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितांदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमृती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल जन्म योनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अखिल हे विश्व चालतं तुझी आसतेने वेदांसी बोलणी सूर्यासी चालणे तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी महाराज त्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अखिल हे विश्व चालतं एवढंच नव्हे तर वृक्षाची पाने हले अशी ज्याची सत्ता असं असणारं सत्याधीश पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या अत्यंत जवळच्या लाडक्या भक्त असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज श्री संत जनाबाई महाराजांचा देहाचे महत्त्व सांगून नामाचा महिमा सांगणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सरळ साधा सोपा सर्वांच्या परिचित असणारा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच आमच्या वाहिगाव नगरीमधील सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्याखालील चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा आणि तसेच आपण सर्वजण शारदाताई यांच्या पवित्र वाणीमधून आपण सर्वजण कथा भागवत कथा देखील श्रवण करत आहोत विठ्ठल विठ्ठल आणि या सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही सेवा माझ्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजते आणि ज्यांच्यामुळे आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य जर आज कोणामुळे लाभलं असेल तर असे असणारे आमचे छत्रपती शिवबा विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांच्यामुळे आज तुमच्या गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे छत्रपती शिवबा मित्र मंडळ राजमुद्रा मित्र मंडळ वाहेगाव सातारा सर्वांचे आभार व्यक्त करते की सर्व गावकऱ्यांनी मला कीर्तनरूपी सेवेकरिता
ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेपर्यंत आली. विठ्ठल विठ्ठल. सांगेल मी तुम्हाला, पहिला नमस्कार त्या पांडुरंग परमात्म्याला ज्यांनी सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला सुंदर अशी विद्या दिली. आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्व गावकऱ्यांना की ज्यांनी मला कीर्तनाची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल. अगदी फार सुंदर नियोजन तुम्ही केलं आहे आणि एवढ्या पवित्र वातावरणामध्ये आपण अभंगाचा विस्तार पाहणार आहे. म्हणून खरं सांगू का माईबाप तुम्हाला, आज मला वाटतच नाही की मी वाहेगावमध्ये आहे. आज मला असं वाटतंय मी साक्षात पंढरपूरमध्ये आहे. फार सुंदर आपल्या गावाने नियोजन केलेलं आहे. म्हणून आपल्या गावासाठी आपल्यासाठी एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे. म्हणून अगदी सुंदर नियोजन आपण केलेलं आहे. आणि सुंदर अशी ज्यांची गायनाला मला साथ आहे असे असणारे, महाराष्ट्रभर त्यांचा आवाज घुमत आहे असे असणारे ब्रह्मा महाराज येवले. तुमचं नाव? संजय महाराज. संजय महाराज फोके इकडं. एकनाथ महाराज इकडं. आमचे आप्पा आहेत इकडं. विठ्ठल महाराज इकडं. बळीराम महाराज, गणेश महाराज, अगदी करूनच सगळी मंडळी येथे उपस्थित आहेत. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि ह्या लेकरांसाठी वाजा एकदा जोरदार टाळ्या. शिक्षण नाव काय? शिक्षण ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था. खूप छान पावल्या खेळतात, टाळ वाजवतात. म्हणून या लेकरांचे देखील आभार व्यक्त करते. आणि मला सांगायचंय तुम्हाला, दगडावरती मृदंगावरती थाप टाकल्यानंतर दगडातला दगड सुद्धा डोलायला लागेल असं ज्यांचं वादन कसं समयाशी सादर व्हावे असे असणारे मृदंग सम्राट हरिभक्त पारायण आपल्याच गावाचं वैभव मुकुंद महाराज काटे ते देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि जे माझा आवाज तुमच्या अंतकरणापर्यंत पोहोचवण्याचं काम करतंय असं असणारं साऊंड सिस्टमचं नाव कीर्ती साऊंड सिस्टम. ऑपरेटिंग कोण करतंय? राहुल भैया. त्यांचे देखील आभार व्यक्त करते. दादा मला सिस्टीम मधलं काहीच कळत नाही, काहीच ज्ञान नाही मला, मग तुम्ही ठरवायचं आवाज कसा द्यायचा. म्हणून त्यांचे देखील आभार व्यक्त करते. गावातील सर्वच भजनी मंडळ असतील, पंचक्रोशीतून आलेले भजनी मंडळ, सर्वांचे आभार व्यक्त करते. तुम्ही देखील कामातून काम, वेळेतून वेळ काढून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिला, तुमचे देखील आभार व्यक्त करते. सर्वच गावकरी मंडळी असतील. आता राहिले कोणाची नावं? राहिले का? हात नका लावा. आता कोणाची नावं राहिली नाहीत ना? गावकरी आहेत म्हणून राहिले ते. त्याच्यामुळे विचारलं, माझ्या नावच लक्षात राहत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. ऐका, कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला काही विनंत्या करायच्या आहेत. त्या विनंत्याचं तुम्ही पालन करायचं. त्यामधील पहिली विनंती अशी आहे की कीर्तनामध्ये कुणीही उठायचं नाही. दुसरी विनंती आहे, कीर्तनामध्ये कुणी बडबड 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 बोलायचं नाही. महिला मंडळ, आवाज येतोय ना माझा माग? येतोय ना? झोपल्या की काय? येतोय ना महिला मंडळ? चेहरे असे प्रफुल्लित ठेवा बघा. माझ्या मातीला आल्यासारखं नका बसू महिला मंडळ. चेहरे असे प्रफुल्लित ठेवा, ताड बसा. नाही तर काही काही इथे येऊन आम्हाला दडपण देतात. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरी विनंती म्हणजे कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण होईल तेव्हा सर्वांनी मुखाने नामस्मरण, हाताने टाळी. विठ्ठल विठ्ठल. राम राम टाळी वाजवा हाते, नाचडोला प्रेम आपुली आसहिते, नाचडोला प्रेम आपुली आसहिते, टाळी वाजवा हाते, नाचडोला प्रेम आपुली आसहिते, नाचडोला प्रेम आपुली आसहिते.
सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तर ऐका, अभंग आहे संत जनाबाई महाराजांचा आणि या अभंगाद्वारे माझ्या संत जनाबाई महाराज आपल्याला उपदेश करतात. जो माणूस जन्माला आलेला आहे, जो माणूस जगत आहे आणि जो माणूस मरणार आहे, अशा मानवी जीवाला संत जनाबाई महाराज उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. पण उपदेशाच्या बाबतीत 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात मायबाप. त्या 3 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट, जो उपदेश करणारा असतो तो अधिकारी असावा. दुसरी गोष्ट, जो ऐकणारा असतो तो पण अधिकारी असावा लागतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, जो उपदेश केलेला आहे तो ऐकणाऱ्याच्या हिताचा असावा. विठ्ठल विठ्ठल. आता यातील पहिल्या मुद्द्यावर आपण थोडा विचार करूया. पहिला मुद्दा असा आहे की जो उपदेश करणारा असतो तो अधिकारी असावा. जर अधिकार नसताना उपदेश केला तर ऐकणारा तर अधोगतीला जातोच, पण सांगणारा देखील अधोगतीला जातो. पण या अभंगाद्वारे माझ्या संत जनाबाई महाराज आपल्याला उपदेश करतायत. मग संत जनाबाईंना आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार होता का महाराज? तर हे समजण्याकरिता आपल्याला श्री संत जनाबाईंचं चरित्र अभ्यासावं लागेल. म्हणून श्री संत जनाबाईंचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न मी करणार. विठ्ठल विठ्ठल. संत जनाबाई महाराज त्या पंढरपुरामध्ये संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या. आणि दासी म्हणून काम करत असताना माझ्या श्री संत जनाबाई महाराजांना 14 माणसांचं काम करावं लागायचं. किती महिला मंडळ? 14 माणसांचं काम माझ्या संत जनाबाईंना करावं लागायचं. मग तुम्ही करता का? नाही. म्हणून माझ्या संत जनाबाई महाराजांना 14 माणसांचं काम करावं लागायचं. कारण संत नामदेवांचं कुटुंब हे 14 माणसांचं होतं. ही 14 माणसं म्हणजे कोणकोणती? राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा दोघ बापलेक. ही 14 माणसं म्हणजे कोणती? तर संत नामदेवांच्या घरची 14 माणसं. आणि या सगळ्या 14 माणसांचं काम माझ्या संत जनाबाई महाराज करायच्या. विठ्ठल विठ्ठल. कारण नामदेवांचं कुटुंब हे 14 सदस्यांचं होतं आणि एवढ्या 14 माणसांचं काम संत जनाबाई महाराज एकट्या करायच्या. मला एक सांगा महिला मंडळ, आपल्याला 4 माणसांचं काम करण्यात किती कंटाळा येतोय ना? आपल्याला फार कंटाळा येतो. पण माझ्या संत जनाबाई महाराजांना कोणतंही काम करत असताना कंटाळा येत नव्हता. कारण घरामधील कोणतंही काम असो, धुनी भांडी असो, स्वयंपाक करणं असो, भाकरी थापणं असो, अगदी कोणतंही घरामधील कोणतंही काम असो, माझ्या संत जनाबाई महाराज कोणतंही काम करत असताना पांडुरंग परमात्म्याचं भजन करायच्या. कसं करायच्या तर ऐका. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. 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 दळिता कांडिता तुझ गाईन रे. दळिता कांडिता गाईन रे अनंता. दळिता कांडिता गाईन रे अनंता. हॅलो. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. नवी संभवे क्षण भरी तुझे नाम गा मुरारी.
दडीत असताना कांडीत असताना माझ्या श्री संत जनाबाई महाराज पांडुरंग परमात्म्याचं भजन करतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती संत जनाबाईंनी उठावं आणि जात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणाव्यात एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईंचा आहे. किती ओविया कांडने गाऊ गीती, ओविया कांडने गाऊ गीती, पंढरी माझे बाहेर साजनी, पंढरी माझे बाहेर साजनी, पंढरी म्हणून संत जनाबाई महाराज सकाळी सकाळी उठायच्या आणि जात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीने, सख्या श्रीहरीने दळण दळीने, सख्या श्रीहरीने आळ चोरीचा माझ्या बरी, आळ चोरीचा माझ्या बरी, आळ चोरीचा माझ्या बरी, आळ चोरीचा माझ्या बरी. म्हणून श्री संत जनाबाई महाराज जात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणत विठ्ठलाला आवाज द्यायच्या. आणि काय अधिकार महाराज माझ्या संत जनाबाईंचा, देवाला बोलावं आणि देवाने पण यावं एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईंचा आहे. विठ्ठल 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 म्हणून सांगेल मी महिला मंडळ तुम्हाला, तुम्ही देखील घरामध्ये कोणतंही काम करत असताना, धुनी भांडी असो, स्वयंपाक करणं असो, अगदी घरामधील कोणतंही काम करत असताना तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दादा पूर्वीचा काळ फार सुंदर होता. पूर्वीच्या काळी जातं होतं, ओव्या होत्या, पण आता राहिलं का? राहिलं का महिला मंडळ? आता जातं राहिलं नाही, ओव्या राहिल्या नाही. आजकालच्या ओव्या तर काय सांगाव्यात तुम्हाला दादा. आजकालच्या ओव्या सांगेल मी तुम्हाला. आंब्याच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली खोडी, आली पोलिसाची गाडी. आजकालच्या ओव्या अशा आहेत दादा. म्हणून पूर्वीचा काळ फार सुंदर होता. सांगेल मी तुम्हाला, पूर्वीच्या लोकांची घरं दगडा मातीची होती, पण मन मात्र सोन्यासारखी होती. पण आजकालच्या लोकांची घरं स्लॅबची आहेत, पॉश आहेत, पण मन मात्र दगडासारखी आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दादा पूर्वीचा काळ खूप सुंदर होता दादा. संत जनाबाई महाराज सकाळी उठायच्या, सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या, देवाला आवाज द्यायच्या. आणि संत जनाबाईंनी देवाला बोलवावं आणि देवाने पण यावं एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईंचा आहे. आणि यदा कदाचित जर संत जनाबाईंना कामामध्ये कंटाळा आला तर का अधिकार महाराज माझ्या संत जनाबाईंचा. त्यांनी पंढरपुरामध्ये आपल्या हाताशी एक चोर धरिला होता. कोण होता तो चोर? धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा. गळा बांधोनिया दोरा, गळा बांधोनिया दोरा, गळा बांधोनिया दोरा, धरिला पण
त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या वाजवा. मला तर असं वाटायला आज कीर्तन द्यावं सोडून आणि तुमचंच गायन ऐकत बस. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. महाराज संत जनाबाई महाराजांनी त्या पंढरपुरामध्ये आपल्या हाताशी एक चोर धरीला होता. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. आता महिला मंडळ गळ्यामध्ये काय दोरी कासरा बांधला होता का? आवाज येतोय ना माझा इकडं मागच्या येतोय ना? मग बोला की. का बोलत नाही हा गावातल्या महिला मंडळ? काय कशाने बांधला होता पांडुरंग संत जनाबाईंनी? गळा बांधुनिया दोर. भक्तिरूपी दोरीने संत जनाबाईंनी भक्तिरूपी दोरीने पांडुरंग परमात्म्याला बांधलं होतं. विठ्ठल 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 हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. महिला मंडळ आता का घरामध्ये विठ्ठल कोंडीला होता का गोठ्यामध्ये? नाही, तर संत जनाबाई महाराजांनी आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याला साठवलं होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दादा कोण म्हणतं देव येत नाही? देव येतो, पण माझ्या संतांसारखं देवाला बोलवून बघा. कोण कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे हम बुलाते नहीं, मीराबाई के जैसे हम बुलाते नहीं. कोण म्हणतं दादा देव येत नाही? देव येतो, पण देवाला माझ्या द्रौपदी मातेसारखं बोलून बघा. जेव्हा महाभारतामध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होऊ लागलं तेव्हा माझ्या द्रौपदी मातेने देवाला आवाज दिला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. वेळ काच खया, वेळ काच खया, लावियेला दीनानाथ ब्रीद, सांभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद, सांभाळी आपुले. वेळ काच खया, वेळ काच खया, लावियेला दीनानाथ ब्रीद, सांभाळी आपुले, द्रौपदी मातेने देवाला आवाज दिला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविलासी. आणि महाराज त्या द्रौपदी मातेच्या संकटामध्ये देवानी यावं. 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या द्याव्या एवढा अधिकार माझ्या द्रौपदी माते. लाज रखो लाज रखो तुम प्रभु जी, लाज रखो तुम में प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरे प्रभु जी, लाज
वाजवान टाळे. वा वा, खूप छान प्रमाण दिलं महाराजांनी. म्हणून सांगण्याचं तात्पर्य इथे एकच आहे मायबाप, की संतांसारखं देवाला बोलून बघा. जसं माझ्या संतांनी बोलवलं तसं तुम्ही बोलवा. माझ्या संत जनाबाईंनी देवाला बोलवावं आणि देवाने पण यावं एवढा अधिकार माझ्या संत जनाबाईंचा आहे. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. म्हणून दादा, कोण म्हणतं देव येत नाही? देव येतो, देव खातो, पण संतांसारखं देवाला खाऊन घालून बघा. नामदेवरायांचा एक लहानपणीचा प्रसंग तुम्हाला सांगते. तत्पूर्वी सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. महिला मंडळ आहात ना इथे तुम्ही, का घरीच येतो? हा, मन इथं आहे ना तुमचं, का घरी आहे? चेहरे थोडे फ्रेश ठेवा ना, फ्रेश. हा, नाही तर दादा तुमचे मन असतील घरी आणि इथं शरीराने येऊन काही उपयोग आहे का? आपलं मन इथं असलं पाहिजे. दादा, एकदा मी अशीच कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक आजी माझ्या पुढे बसलेल्या होत्या. आजीच्या चेहऱ्यावरती इतकी चिंता होती, इतकी चिंता होती. मी आजीला पाहिलं, मला चिंता येऊ लागली आजीकडे पाहिल्यानंतर. इतकी चिंता आजीच्या चेहऱ्यावरती. मी आजीला म्हटलं, आजी म्हातारं बितारं काही त्रास देतं का? काही म्हातारं फडफड करतं का? आजी म्हटली, ताई माझ्या म्हाताऱ्याचा नाद करायचा नाही म्हणे. माझ्या म्हाताऱ्यासारख्या म्हातारं अख्ख्या परतूर तालुक्यामध्ये नाही. मी म्हटलं मग म्हातारं ठीक आहे. मग म्हटलं काही राहिले का म्हणलं घरी विसरून तुम्ही कीर्तनाला येते वेळेस? गाय म्हैस वासरू काही बांधायचं राहिलं का? म्हातारी मला म्हटली, ताई गाय बांधली, वासरू बांधलं, शेळी बांधली. मी म्हणलं सगळं बांधलं तर नेमकं झालं नेमकं तरी काय म्हणलं? मग म्हणली, ताई कडी अगोदर लावली की कुलूप अगोदर लावलं हेच कळालं. मी म्हटलं, बाई आजी कडी लावून कुलूप लावला असेल तर ठीक आहे, आणि जर अगोदर कुलूप लावलं मग कडी लावली मग राम 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 राम. मग देव जाणे. म्हातारी उठली महाराज भर कीर्तनामध्ये घरी जायला. तेव्हा मागून सुनबाईनं आवाज दिला, आत्याबाई बसा खाली म्हणे. बघितलंय मी कीर्तनाला येते वेळेस तुम्ही कडी लावूनच कुलूप लावले. तेव्हा म्हातारी खाली बसली, मला म्हणली, बाई कर चालू. विठ्ठल विठ्ठल तसं तुमचं काही राहिलं नाही ना? शेळी वासरू म्हैस कडी कुलूप सगळं आल्यात ना सगळं करून? मग चेहरे फ्रेश ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर ऐका काय चालू होतं? विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांचा एक लहानपणीचा प्रसंग सांगते. नामदेवराय 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील दामाजी पंत हे बाहेर गावी गेले होते आणि संत नामदेवांच्या घरी दररोज पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य होता. कशाचा महिला मंडळ? कशाचा? झोपल्या की काय? कशाचा होता? पुरणपोळीचा नैवेद्य दररोज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये होता. मग तुम्ही दाखवता का? हां, घरच्या देवाऱ्यामध्ये साध्या भाकरीचा साध्या पोळीचा दाखवता का? हां, कीर्तनापुरता हो म्हणा ना. म्हणून संत नामदेवांच्या घरी पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि त्या दिवशी संत नामदेवांचे वडील बाहेर गावी गेले होते. घरी कुणीच नव्हतं. म्हणून संत नामदेवांच्या आईने संत नामदेवांना म्हणावं, नामदेवा आज तुमचे वडील बाहेर गावी गेले आहेत, तुम्ही हा नैवेद्याचं ताट घेऊन हा नैवेद्य तुम्ही मंदिरामध्ये नेता का? तेव्हा संत नामदेव म्हटले, हो आई. तेव्हा संत नामदेवांच्या आईने नैवेद्याचं ताट घेतलं आणि संत नामदेवांच्या हाती दिलं. संत नामदेव आपल्या लुटू पायाने पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिराकडे जाऊ लागले. गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती होती. किती सुंदर आहे हो माझ्या भगवंताचं रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया. माझ्या भगवंताचं रूप फार सुंदर आहे. संत नामदेव मंदिरामध्ये गेले आणि नैवेद्याचं ताट खाली ठेवलं
खाली ठेवल्याच्या नंतर नामदेवराय खाली बसले. आता नामदेवरायांना वाटलं आपण जसं जेवतो तसंच भगवंत देखील नैवेद्य खात असेल. पण थोडा वेळ झाला पण भगवंत काही नैवेद्य खात नव्हते. तेव्हा नामदेवरायांनी देवाला विनंती केली, भगवंता घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे प्रमाण महाराजांनी दिलं. आणि म्हणून संत नामदेवांनी देवाला विनंती केली, देवा तुम्ही हा नैवेद्य खाऊन घ्या बरं. आज माझे वडील बाहेर गावी गेले आहेत म्हणून मी नैवेद्य घेऊन आलोय. थोडा वेळ झाला पण देवाने काही नैवेद्य खाल्ला नाही. पुन्हा संत नामदेवांनी देवाला विनंती केली, देवा तुम्ही हा नैवेद्य खाऊन घ्या बरं, मला पटकन घरी जायचंय. जर तुम्ही हा नैवेद्य खाल्ला नाही तर मला हा नैवेद्य घरी न्यावा लागेल आणि माझी आई मला रागवेल, म्हणेल तू हा नैवेद्य का दाखवून नाही आला देवाला. म्हणून देवा तुम्ही हा नैवेद्य खा बरं. थोडा वेळ झाला तरी देखील भगवंतांनी काही नैवेद्य खाल्ला नाही. नामदेवरायांनी पुन्हा देवाला विनंती केली, देवा तुम्ही हा नैवेद्य खाऊन घ्या बरं. तुम्ही जर हा नैवेद्य खाल्ला नाही तर मी माझं डोकं या पायरीवरती फोडेल. थोडा वेळ झाला पण देवाने काही नैवेद्य खाल्ला नाही. महाराज संत नामदेवांनी आपलं डोकं पायरीवरती फोडायला सुरुवात केली आणि त्या डोक्यामध्ये मधून रक्त वाहू लागलं. काय चमत्कार दादा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नव्हे हा सामान्य महिमा संताचा. सांगण्याचं तात्पर्य इथे एकच आहे की माझ्या भगवान परमात्म्याने संत नामदेवांच्या हातून नैवेद्य स्वीकारला. म्हणून मायबाप तुम्ही संतांसारखं देवाला बोलवून बघा, संतांसारखं देवाला खाऊ घालून बघा, नक्कीच देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. संत जनाबाईंचा एक अधिकार, शेवटचा अधिकार सांगते. एकदा काय झालं दादा, संत जनाबाईंच्या आणि एका म्हातारीच्या दोघीच्या गवऱ्या एकत्र झाल्या आणि दोघीच्या गवऱ्या सारख्याच दिसत होत्या.
आता सगळी दोघीची भांडणं लागली आणि म्हणून सगळी संत मंडळी तेथे जमा झाली. आता लोकांना कीर्तनाला एवढी गर्दी नाही दादा, एवढी भांडणं पाहण्यामध्ये लोकाला इंटरेस्ट आहे. म्हणून गल्लीमध्ये भांडणं लागू द्या, एवढे लोक गोळा होतात दादा, जेवढे कीर्तनाला नाही एवढे लोक गोळा होतात. म्हणून दोघीचे भांडणं लागले आणि सगळी संत कबीर, संत नामदेव अशी सगळी संत मंडळी तेथे उपस्थित झाली आणि भांडणाचं कारण विचारलं. तेव्हा संत जनाबाईंनी सांगितलं की ह्या म्हातारीच्या आणि माझ्या गौऱ्या एकत्र झाल्या आहेत, ह्या वेगवेगळ्या करायच्या. आता साऱ्या गौऱ्या तर सारख्याच दिसत होत्या, मग वेगवेगळ्या कशा करायच्या, सगळ्यांना प्रश्न पडला. तेव्हा संत जनाबाई महाराज म्हटल्या, नामदेवा, ज्या गौरीमधून विठ्ठल 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 असा आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येणार नाही ती गौरी ह्या म्हातारीची. संत कबीरानी नामदेवाच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीरानी नामदेवाच्या मान ढोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल नामाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. जय हो विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. गौऱ्या बोलू लागल्या, गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या, माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. म्हणून दादा, संत जनाबाईंच्या शेणाच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपलं तोंड सुद्धा म्हणत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून दादा, संत जनाबाईंचा अधिकार एवढा आहे की संत जनाबाईंनी देवाला बोलवावं आणि देवाने पण यावं, म्हणून संत जनाबाईंना आपल्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा दुसरा मुद्दा असा आहे की जो ऐकणारा असतो तो अधिकारी असावा. उपदेश करून कोणालाही उपयोग नाही दादा. उपदेश कोणाला करावा, तर उपदेश हा तुम्ही आम्ही ऐकावा. कारण ह्या पृथ्वी तलावावरती विठ्ठल विठ्ठल उपदेश करून कोणालाही उपयोग नाही दादा, कारण उपदेश ऐकणारा हा अधिकारी असावा लागतो. मी जर बैलाला उपदेश केला तर ऐकेल का दादा बैल? ऐकेल का? बैलाला म्हटलं, बैला तू कीर्तनाला येत जा, येईल का बैल कीर्तनाला? नाही. मी जर म्हशीला म्हटलं, म्हैस तू एकादशी धरेल का ती? मी जर गाढवाला म्हटलं, गाढवा तू हरिपाठ पाठ करेल का ते? नाही दादा. म्हणून पशु प्राण्यांना उपदेश ऐकण्याचा अधिकार नाही. तुकोबाराय सांगतात, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु प्राण्यांना उपदेश ऐकण्याचा अधिकार नाही, कारण त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. म्हणून पशु प्राण्यांना उपदेश ऐकण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग उपदेश नेमका ऐकावा तरी कुणी? तर उपदेश हा तुम्ही आम्ही ऐकावा. कारण हे विश्व निर्माण करत असताना त्या भगवंतांनी सर्व पशु प्राण्यांना काही विशेष गुण दिले नाहीत, माणसाला काही विशेष गुण दिलेले आहेत. 84 लक्ष जगयोनीमध्ये माणूस कसा आहे, तर माणूस हा बुद्धिमान आहे. भगवंतांनी आपल्याला काही विशेष गुण दिलेले आहेत. त्यातील पहिला विशेष गुण म्हणजे माणूस उभा आहे. कसे रचनेचे आहोत मायबाप आपण सर्वजण? उभ्या रचनेचे आहोत. म्हणून दादा, म्हणून आपल्याला भगवंतांनी उभ्या रचनेचं बनवलंय. पण सांगेल मी तुम्हाला यातील एक फरक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पशु प्राणी दिसायला जरी आडवे असले तर ते विचाराने मात्र सरळ आहेत, आणि मनुष्य हा दिसायला जरी सरळ असला तर तो विचाराने आहे का? तो विचाराने नाही दादा. म्हणून आपले विचार सरळ असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
ऐकून दादा, भगवंतांनी ही इंद्रिय आपल्याला दिले, त्याच्याशी नातं जुळण्याकरिता दिले. ज्ञानेंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तिने तू जोडशी नारायण, नाशे जीवे पण भवरोग. भगवंतांनी हे ज्ञानेंद्रिय कशाकरिता दिलेत तर त्याच्याशी आपलं नातं जुळण्याकरिता दिलेत. भगवंतांनी आपल्याला 2 हात दिलेत, कशाकरिता दिलेत? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. या हात भगवंतांनी कशाकरिता दिलेत तर भजनामध्ये, कीर्तनामध्ये. देव दिला दे भजन गोमटा, देव दिला दे भजन गोमटा, देव दिला दे भजन गोमटा, देव दिला दे भजन गोमटा. तोया झाला फाटा तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देव दिला दे भजन गोमटा, 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 गोमटा गोमटा भजन गोमटा. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलंय. भगवान 2 हात कशाकरिता दिलेत म्हणून टाळी वाजण्याकरिता दिलेत. पण एका बाबाला मी विचारलं, बाबा तुम्हाला भगवंतांनी हे 2 हात कशाकरिता दिलेत? ते मला म्हटले, ताई शेजाऱ्याचे बांध कोरण्याकरिता. याच्याकरिता दिलेत का? इकडं याच्याकरिता दिलेत का? झोपल्या की काय? महिला मंडळ, माझ्या कीर्तनामध्ये झोपल्यावर पण फायदा आहे आणि जाग राहिल्यावर पण फायदा आहे. तुम्ही म्हणताल ताई झोपल्यावर कसा फायदा? एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावामध्ये असेच एक वयोवृद्ध बाबा राहत होते. बाबा कधीच कीर्तनाला जात नव्हते. महिला मंडळ, कधीच गावामध्ये सप्ताह असो, कथा असो, बाबा कधीच कथेला नाही, सप्त्याला नाही. पण एके दिवशी बाबांच्या मनात काय आलं, बाबाला वाटलं आपण कीर्तनाला जायला पाहिजे. गावात असाच अखंड हरिनाम सप्ताह होता. बाबा गेले कीर्तनाला. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तनकार आले आणि कीर्तनकारांनी सुंदर असं कीर्तन चालू केलं. अरे आता बाबांनी गेलं तर गेले बाबा, पर डायरेक्ट कीर्तनकाराच्या पुढेच जाऊन बसले. काही काही लोकांना फार हवस हो कीर्तनकाराच्या पुढेच जाऊन बसायची, आहे ना बाबा तुम्हाला? काही काही लोकांना फार हवस कीर्तनकारांच्या पुढेच जाऊन बसायची. बाबा गेले तर गेले आणि डायरेक्ट कीर्तनकाराच्या पुढेच जाऊन बसले. गेल्याच्या नंतर आता बाबा दररोज जेवायचे, मस्त मस्त घरी झोपायचे. आता हे गेले कधीच्या नाव कीर्तनाला. गेल्याच्या नंतर महाराजांसमोर बसले. महाराजांनी कीर्तन चालू केलं. महाराज कीर्तन चालू झाल्याच्या नंतर मधातच म्हातारं झोपू लागलं. आणि झोपू लागल्याच्या नंतर कीर्तनकारांना आवडत नसतं बरं का कुणी त्यांच्या कीर्तनामध्ये झोपावं म्हणून. कीर्तनकार म्हटले, बाबा कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये झोपत नसते, उठा तुम्ही. तेव्हा म्हातारं खालून म्हटलं, तुम्ही तुमचं चालू राहू द्या, मी जागाच आहे. असं म्हटल्यानंतर कीर्तनकारांना वाटलं की बाबा जागे आहेत. मग कीर्तनकारांनी पुन्हा कीर्तन चालू केलं आणि थोडा वेळ झाला म्हातारं पुन्हा डुकल्या घेऊ लागलं. कीर्तनकार म्हटले, बाबा कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये झोपत नसते, उठा तुम्ही. तेव्हा म्हातारं म्हटलं, तुम्ही तुमचं चालू राहू द्या, मी जागाच आहे. महाराजांना वाटलं आहे बाबा म्हातारं जागी. महाराजांनी पुन्हा कीर्तन चालू केलं. पुन्हा हे म्हातारं डुकल्या घेऊ लागलं. पुन्हा कीर्तनकार म्हटले, बाबा कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये झोपत नसते, उठा तुम्ही. तेव्हा म्हातारं म्हटलं, तुम्ही तुमचं चालू राहू द्या, मी जागाच आहे. असं म्हणता 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 कीर्तन संपून गेलं. पण म्हातारं काही जागी राहिलं नाही, कीर्तनामध्ये झोपलं.
म्हाताऱ्याला शेवटी डगाडगा हालावं लागलं आणि घरी पाठवावं लागलं. बरं, घरी गेलं तर गेलं. घरी गेल्याच्या नंतर झोपलं आणि त्या दिवशीच महाराज त्याच्या घरी आले चोर. त्या दिवशी त्याच्या घरी आले चोर. चोर भिंत करू लागले. चोरांना वाटलं म्हातारं काय आता गाढ झोपेते, म्हातारं काही उठत नाही. पण हे म्हातारं महाराज झोपेमध्ये आरबळलेलं होतं. तुम्ही तुमचं चालू राहू द्या, मी जागाच आहे. आता चोरांना वाटलं हे झोपलेलं आहे. चोर लागले ना भिंत कोरायला, पण म्हातारं मोठ्याने म्हटलं तुम्ही तुमचं चालू राहू द्या, मी जागाच आहे. चोरांना वाटलं म्हातारं जागा आहे आणि म्हातारं कधी उठलं तर आपली काही खैर नाही, म्हणून चोर गेले तिथून पळून. दृष्टांत संपला. सिद्धांत याच्यातून एक घ्यायचा की म्हातारं जर कीर्तनाला गेलं नसतं तर ते आरबळलं असतं का? कीर्तनाला गेल्याचा फायदा काय झाला? ते आरबळलं आणि आरबळण्याच्या कारणाने त्याच्या घरची चोरी झाली नाही. आणि जर ते कीर्तनाला गेलं नसतं तर बिचाऱ्या म्हाताऱ्याला रस्त्यावर यावं लागलं असतं. चोरांनी सगळं त्याचं घरचं नेलं असतं. म्हणून दादा, तुम्ही कीर्तनामध्ये झोपले तरी फायदा आहे आणि जागी राहिलं तरी फायदा आहे, पण झोपू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंतांनी हे ज्ञानेंद्रिय कशाकरिता दिलेत? तर त्याच्याशी आपलं नातं जुळण्याकरिता दिलेत. माझा तिसरा मुद्दा असा आहे की जो उपदेश केलेला आहे तो ऐकणाऱ्याच्या हिताचा असावा. समाजामध्ये अनेक लोक आपल्याला उपदेश करतात, पण प्रत्येकाचे उपदेश हे आपल्या हिताचे असतात का? नाही दादा. प्रत्येक जण आपल्या हिताचं बोलतो असं आहे का? आपलं हित व्हावं असं कोणालाही वाटत नाही. दादा सांगेल मी तुम्हाला, जर तुम्हाला वाटत असेल की आपण म्हणून तुम्ही उपदेश कोणाचे ऐका? तर आईवडिलांचे उपदेश ऐका, कारण आईवडील हे आपले हितचिंतक आहेत. पण काही आईवडिलांना कळत नाही आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे. हित नाही ठावे जननी जनका, 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 हित नाही ठावे मने जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका. हे दाविला लौकिका चारती, दाविला लौकिका चारती, दाविला लौकिक चारिती, दाविला लौकिक चाही. आंधळ्याच्या काठा लागले आंधळे, आंधळ्याच्या काठे लागले आंधळे, लागले आंधळे, आंधळ्याच्या काठी आंधळे लागले, आंधळ्याच्या पाठी आंधळी लागले, आंधळ्याच्या पाठी आंधळे लागले, आंधळ्याच्या पाठी आंधळी लागले, सांगण्याचं तात्पर्य इथे एकच आहे दादा. जर जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आईवडिलांनी सांगितलेले उपदेश तुम्ही ऐका. पण काही आईवडिलांना कळत नाही की आपल्या लेकराचं हित नेमका आहे कशामध्ये. एकदा मी अशीच कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका बाबाला माझं कीर्तन फार आवडलं. ते मला म्हटले, ताई चला ना म्हणे आमच्या घरी चहा प्यायला. मी म्हटलं बाबा चहा घेत नाही मी. तेव्हा ते मला म्हटले, ताई दूध करतो पण चला म्हणे आमच्या घरी, लागू द्या म्हणे तुमचे पवित्र पाय आमच्या घराला. मग घरी गेल्याच्या नंतर आमच्याशी बैठक बसली. बैठक बसल्यानंतर आम्ही चर्चा करू लागलो आणि चर्चा करत असताना मी बाबांना प्रश्न विचारला. मी म्हटलं, बाबा मुलं किती आहेत तुम्हाला? ते मला म्हटले, ताई 2 आहेत. मी म्हटलं, काय काम करतात? म्हणे, ताई जो आमचा लहाना मुलगा आहे ना म्हणे तो फार हुशार आहे म्हणे,
आमच्या मुलासारखा मुलगा म्हणे अख्ख्या वाहेगाव गावामध्ये नाही, असा आमचा मुलगा फार हुशार आहे म्हणे. ज्या ताई होत्या त्या चहा करता करता माझ्याकडे आल्या, आम्हाला म्हटलं ताई आमच्या मुलासारखा मुलगा म्हणे तुम्हाला तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, कुठं सापडणार नाही म्हणे, एवढा हुशार आमचा मुलगा आहे. काय सांगावं म्हणे त्यांच्याबद्दल तुम्हाला, एवढा हुशार आमचा मुलगा आहे. म्हटलं नेमकं करतो तरी काय सांगा ना मला. म्हणे काही नाही, जुन्या चपला बाहेर ठेवतो, नव्या घरी घेऊन येतो. असा हुशार आहे म्हणे. आजूक मी म्हणे चपलाचा जोड विकत घेतला नाही म्हणे. हे काय करताय, जुन्या बाहेर ठेवताय, नव्या घरी घेऊन येते, एवढं हुशार आहे म्हणे. आम्ही आमच्या शेतामध्ये म्हणे आजूक घास जे काही ज्वारी ते आजूक चारा आम्ही लावला नाही म्हणे शेतामध्ये. हे काय करता, आमच्याकडे बैलांची जोडे म्हणे, दुसऱ्याच आणून टाकते. एवढं हुशार आमचं पोरग आहे. असं म्हटल्यानंतर मी तर शांतच बसले. मंदिरातले बल्ब घरी न्यायचं. हो हो, असं हुशार आमचा मुलगा आहे म्हणे. मी म्हटलं, मी शांतच बसले आणि मी म्हटलं मोठा काय करतो त्याचं नका सांगू म्हणे आम्हाला. त्याचं आमच्या कुळामध्ये कुठून आलाय काय म्हणे त्याचं नका सांगू म्हणे आम्हाला, त्याचं नका सांगू म्हणे आम्हाला. मी म्हटलं नेमकं करतो तरी काय नाही म्हणे, तुमच्यासारखा बोंबलत हिंडतो. तर आम्ही बोंबलत हिंडतोय. विठ्ठला 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 म्हणून दादा सांगण्याचं तात्पर्य इथे एकच आहे की आई वडिलांना आपल्या लेकराचं हित कळतंय का. जो चोरी करतोय त्यांना त्याच्यामध्ये हित आहे आणि जो कुळाचं नाव करतोय त्याचं त्यांना काही हरिक नाही. म्हणून दादा आई वडिलांना आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे हे कळालं पाहिजे. सांगेल मी तुम्हाला, आपल्या सर्व तरुण बांधवांकडे स्मार्टफोन आहेत दादा, पण जे स्मार्टफोन वापरतात ते इडियट झालेत दादा. दादा मोबाईल वापरू नका या मताची मी नाही. मोबाईल नक्कीच वापरा, पण आवश्यक तेवढा त्याचा वापर करा. ह्या महाराज फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप याच्यावरती लेकरं महाराज आपलं भविष्य विसरलेत कशामध्ये आहे सगळं याच्यामध्ये. म्हणून दादा मोबाईलचा वापर कमी करा. आणि या मोबाईलमुळे आपण ग्रंथ वाचण्यापासून दूर आलो आहेत दादा. म्हणून ग्रंथ वाचा. खरं सांगू का तुम्हाला, जे काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 129 मुलं ज्ञानेश्वरी या ग्रंथावरती PhD करतात. आणि आपली भारतातली मुलं ज्ञानेश्वरी ग्रंथ 40 सुद्धा नाही दादा. एवढं आपलं दुर्दैव आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून दादा आपण ग्रंथ वाचले पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला. म्हणून समाजामध्ये अनेक लोक आपल्याला उपदेश करतात, पण प्रत्येकाचे उपदेश आपल्या हिताचे नसतात. काही पती पत्नीला करतात. करताना महिला मंडळ तुम्ही उपदेशांना करता की नाही करतात महाराज. महिला मंडळांचा एक उपदेश सांगेल मी तुम्हाला. महिला मंडळ म्हणतात, कारभारी वेगळं निघायचं, दोघाला कितीक लागायचं. कारभारी वेगळं निघायचं, दोघाला कितीक लागायचं. बघा ना त्यांचे चेहरे कसे प्रफुल्लित झाले. करताना महिला मंडळ. पण हा उपदेश तुमच्या हिताचा नाही दादा. म्हणून महिला मंडळांचा हा उपदेश आपल्या हिताचा नाही. कारण जशी एकत्र राहण्यामध्ये किंमत आहे तशी वेगळं राहण्यामध्ये किंमत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण साधू संतांनी केलेले उपदेश ऐकले पाहिजेत. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. या जगाच्या कल्याणाकरिता संतांनी उपदेश केलेले आहेत. म्हणून आपण साधू संतांनी केलेले उपदेश ऐकायचे आहेत. म्हणून काही साधक मंडळी आमच्या श्री संत जनाबाईंकडे येतात आणि श्री संत जनाबाईंना उपदेश करतात की संत जनाबाई महाराज तुम्ही म्हणता साधू संतांनी केलेले उपदेश आहे का, पण साधू संतांनी नेमके आम्हाला कोणते उपदेश केले. अभंगाचं प्रथम चरण. जन्माये बोनी देखो, जन्माये बोनी
ग्रंथाच्या प्रथम चरणामध्ये संत जनाबाई महाराज सांगतात, जन्मायोनिया देख करा देहाचे सार्थक. जन्माला आलात ना माईबाप तर काय करा, देहाचं सार्थक करा. जन्माला आलात ना आपण तर देहाचं सार्थक करा. पण नेमकं देहाचं सार्थक करायचं तरी कसं महाराज? काही लोकांना वाटतं की आमच्या देहाचं सार्थकच झालंय. एखाद्याचं फार 35 वर्षानंतर लग्न झालं, त्याला वाटतं माझ्या देहाचं सार्थकच झालंय. पण मला एक सांगा, पुरुष मंडळ, लग्न झाल्यावर कुठं देहाचं सार्थक होत असतं का? होत असतं का? लग्न झाल्यावरती जो आपण संसार करत आहोत त्या संसारामध्ये थोडं सुख आहे दादा, त्या संसारामध्ये सुख नाही. संत सांगतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी. सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसार, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसार, वय हवरी होऊ नका, सुख नाही कोठे आलिया संसार, वय हवभर होऊ नका. दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार. सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया हवा बरं होऊ नका. सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया हवा बरं होऊ नका. दुःख बांधवडी आहे ही संसार, दुःख बांधवडी आहे अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. म्हणून या संसारामध्ये सुख नाही. याच्याही पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, काम क्रोध बशुनी पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. महाराज, या संसारामध्ये सुख नाही. या संसाराचं दुःखच मूळ दुःख, या संसाराचं मूळच खारं आहे दादा. म्हणून या संसारामध्ये सुख नाही. का आहे? इकडं महिला मंडळ आहे का संसारामध्ये सुख? नाही. मग चालतं का माझ्यासोबत गाडीत? यांना म्हणल्यावर तुम्हाला हसू येतात. तुम्हाला विचारते, आहे का संसारामध्ये सुख? या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसारी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई. बाजार बरोबर. अहो यात सुख नाही बाई, यात सुख नाही बाई, यात सुख नाही 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 नाही. या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे बाजार भरला गे बाई, बाजार भरला गे बाई. म्हणून दादा, या संसारामध्ये सुख नाही. आहे का पुरुष मंडळ संसारामध्ये सुख? आवाज येतोय ना माझा मागेपर्यंत? कारण मला सर्दी झाली. आज 2 सलाईन घेऊन आली. येतोय ना आवाज माझा मागे? आहे का मग संसारामध्ये सुख? नाही. मग द्यायचं सोडून. या म्हणतात आम्ही येतो गाडीत. मग तुमचं काय व्हायचं?
हा महिला मंडळ, मला एक सांगा, आपण संसाराच्या मागे लागलेला आहोत की संसार आपल्या मागे लागलेला आहे? हा आपण संसाराच्या मागे लागलेला आहोत, पण त्या संसारामध्ये सुखच नाही, तो संसार असार आहे, कारण भगवंताचं नामे सार आहे. विठ्ठल विठ्ठल. संत बहिणाबाई या संसाराविषयी फार सुंदर वर्णन करतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, जवा हाताला चाटके मग मिळते भाकर, आधी हाताला चाटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस बसलीवर आणि संसार संसार जसा तो वाचुलीवर, आधी हाताला भेटायचं मग मिळते भाकर, आधी हाताला भेटायचं मग मिळते भाकर, मग मिळते भाकर, मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कपा बशीचं घर, अरे संसार संसार जस कपा बशीचं घर, बशी आहे जागेवर कप हिंडे दारोदार, बशी आहे जागेवर कप हिंडे दारोदार, आधी हाताला चाटके मग मिळते भाकर, आधी हाताला चाटके मग मिळते भाकर, मग मिळते भाकर, मग मिळते भाकर. एकदा टाळी वाजा यांच्याकरिता. वा. म्हणून दादा संत बहिणाबाई सांगतात हा संसार कसा आहे तर कपबशीचं घर आहे. मला एक सांगा दादा, ही बशी जी आहे ना ती फार निवांत आहे. ही बशी जी आहे ती फार निवांत आहे, ती जाग्यावर बसलेली आहे, पण या कपाची मात्र फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी महिला मंडळ आपण कपामध्ये काय भरतो? हिरव्या मिरच्याचा ठ्याचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून दादा या संसारामध्ये सुख नाही, म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला जर 3 गोष्टींची जाणीव झाली तर नक्कीच तुमच्या आमच्या देहाचं सार्थक होईल. त्या 3 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट मी कोण आहे, दुसरी गोष्ट मी कोठून आलो, आणि तिसरी गोष्ट मी कशाकरिता आलो. आलासी कोठोने जायाच पुन्हा ठाया, आलासी कोठोने जायाच पुन्हा ठाया, घरदार नाही तुझे अवघी लटकेची माया, घरदार नाही तुझे अवघी लटकेची माया, घरदार काळ लागल बाबा सावध होई बाबा, काळ लागल बाबा सावध होई बाबा, काळ लागल बाबा सावध होई बाबा, काळ लागल बाबा. तिसरा मुद्दा माझा असा आहे की या विश्वावरती आपण कशाकरिता आलोय, कशाकरिता दिलाय महिला मंडळ. भगवंतांनी आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह कशाकरिता दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंतांनी आपल्याला हा नरदेह कशाकरिता दिलाय, भजनाकरिता दिलाय. पण आपण उलट करतो दादा, आपण कशाकरिता वापरतो. खाया पिया सुख से सोया नाक जमा नकोया, खाया पिया सुख से सोया नाक जमा नकोया, खाया पिया सुख से सोया नाक जमा नकोया, खाया पिया सुख से सोया नाक जमा नकोया. आउट हाथ का मानवत है अल्लाह ने तुझे दिया, आउट हाथ का मानवत है अल्लाह ने तुझे दिया,
त्यांच्याकरिता जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून दादा गायन साथ पण खूप महत्वाची आहे. नाही तर आम्ही जावं एखाद्या कीर्तनाला गायनला महाराज MH 75 MH 85 MH 60 आणि आम्ही म्हणावं शिव भोळा चक्रावरती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती. आता MH 75 80 कानपूर लाईन खराब झालेल्या ते म्हणतात शिव भोळा चक्रावरती त्याची माया माझी चुलती त्याची माया माझी चुलती त्याची माया माझी चुलती. म्हणून दादा गायनासाठी उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी सर्वांचे आभार व्यक्त करते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंतानी दिलाय हा नरदेव कशाकरिता दिलाय भजनाकरिता. पण लोकांना काय खावं कुठं खावं किती खावं काही कळत नाही. लोक हा नरदेव भोजनाकरिता वापरतात. पण हा नरदेव भोजनाकरिता दिलाय का नाही तर भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता दिलाय. काही जन्माला नरा करण्याकरिता दिलाय भजन करण्याकरिता दिलाय. म्हणून आपण भजन गायलं पाहिजे. पण काही तरुण वर्ग मला असं म्हणतात ताई तुम्ही म्हणता भजन करा भजन करा. आमचं काय वय आहे का म्हणे भजन करायचं. आम्ही भजन करू ना आम्ही म्हातारपणी भजन करू. पण मला एक सांगा दादा म्हातारपणी काय भजन करण्याचं वय आहे का. म्हातारपणी भजन करण्याचं वय नाही दादा. हे तर कानपूर लाईन खराब झालेले असतात टाळ वाजवता येत नाही आणि मग काय आपण भजन करणार आहोत. म्हणून ज्या वयामध्ये आपण आहोत त्या वयामध्ये आपण भजन केलं पाहिजे. कारण या देहाचा भरोसा नाही. अल्प आयुष्य मानव देह शतकनी येते अर्धरात्र काळ मध्ये बालत्व विररोषय काय भजनासी उरले पाये गा राम राम स्मरावे राम राम स्मरावे क्षणभंगुर हे जायना कळता क्षणभंगुर हे जायना कळता क्षणभंगुर हे जायना कळता क्षणभंगुर हे जायना कळता ग्रास गेली सत्ता नाये हाती ग्रास गेली सत्ता नाये हाती क्षणभंगुर हे जायना कळता क्षणभंगुर हे जायना कळता क्षणभंगुर कळता क्षणभंगुर हे जायना कळता म्हणून दादा या देहाचा क्षण भंगूर सुद्धा भरवसा नाही. म्हणून आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये भजन केलं पाहिजे. वेळ किती राहिलाय वेळ किती राहिला हा वेळ किती राहिला 10 मिनिटं. कीर्तनाचा नाही विचारला आयुष्याचा. कीर्तनाचा कशाला विचारेल घड्याळ आहे की माझ्याकडं हा क्या भरोसा है इस जिंदगी का 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 साथ देते नहीं रे किसी का साथ देते नहीं रे किसी का क्या भरोसा है
फारच सुंदर प्रमाण दिलं. म्हणून दादा भगवंतांनी हा नरदेह आपल्याला भजनाकरिता दिलाय, म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण करायचं. काही साधक मंडळी आमच्या संत जनाबाई महाराजांकडे येतात आणि संत जनाबाईंना प्रश्न विचारतात. संत जनाबाईंना म्हणतात, अहो जनाबाई महाराज, तुम्ही म्हणता भगवंताचं नामस्मरण करा, पण या पृथ्वी तलावावरती 33 कोटी देव आहेत, मग नेमकं आम्ही कोणत्या देवाचं भजन करायचं? वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. दुसऱ्या चरणामध्ये संत जनाबाई महाराज सांगतात, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे. तुम्ही काय करा तर त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा, तुमच्या देहाचं सार्थक होईल. पण आपल्या जीवनामध्ये आपण इतक्या देवाची भक्ती करतो दादा, आपण आपल्या जीवनामध्ये कोणता तरी एक देव आपलासा करून घेतला पाहिजे. पण आपलं कसं आहे दादा, वार बदलला की देव बदलतो. बरोबर ना महिला मंडळ? वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. सोमवार गेला की येतो मंगळवार. मंगळवार आला की आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. मंगळवार आला की महाराज देवीची भक्ती करतात. मंगळवार गेल्याच्या नंतर कोणता वार येतो? बुधवार. आणि बुधवारी आपण कोणत्या देवाची भक्ती करतो? पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतो. आपण म्हणतो, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मान, झाले हाव भरी. महाराज आपण बुधवारी पांडुरंगाची भक्ती करतो. आणि बुधवार गेल्याच्या नंतर कोणता वार येतो? गुरुवार. गुरुवारी आपण कोणत्या देवाची भक्ती करतो? गुरुवारी आपण दत्तगुरुरायाची भक्ती करतो. गुरुवार गेला की येतो शुक्रवार. शुक्रवारी पुन्हा देवीची भक्ती. आणि शनिवार गेल्याच्या नंतर येतो शुक्रवार गेल्याच्या नंतर येतो शनिवार. शनिवारी आपण भक्ती करतो, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या वाटा, मज दाव या शुभटा. शनिवार आला की आपण हनुमंतरायाची भक्ती करतो. आणि शनिवार गेल्याच्या नंतर येतो रविवार. रविवारी आपण भक्ती करतो खंडोबारायाची. वारी हो माझ मल्हारीची वारी, वारी हो माझ मल्हारीची वारी, वारी हो
कैवारी वारी हो वारी हो मल्हारीची वारी वारी हो वारी हो माझ्या मल्हारी वारी हो माझ्या मल्हारी माझ्या माझ्या मल्हारी वारी वारी हो वारी हो माझ्या मल्हारी वारी मल्हारी वारी मल्हारीची सांगायची गरज आहे का? वाजवा ना. म्हणून दादा, आपण वार बदलला की देव बदलतो, पण वार बदलून देव बदलण्यानी महाराज आपल्याला कोणत्या तरी एका देवाची भक्ती करा. म्हणून दादा, कोणता तरी एक देव आपलासा करून घ्या. तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आपण आपल्या जीवनामध्ये कोणता तरी एक देव आपलासा करून घ्या आणि त्या भगवंताची भक्ती करा. आणि मग साधक मंडळी म्हणतात, या पृथ्वी तलावावरती 33 कोटी देव आहेत, तर आपण सर्वांनी पांडुरंग परमात्म्याचं म्हणजेच विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. कारण जो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव, सर्व देवांचा देव माझा पांडुरंग परमात्मा आहे. एवढंच नव्हे तर चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवीत हारी विना, देखवी ऐकवी एक नारायण. महाराज, आपला जो देह आहे तो कोणाच्या सत्तेने चालतो, तर तो माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेने चालतो. म्हणून आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगेल. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. चहुवेदी जान शाही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण यांनी हरीचं वर्णन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर वेदांनी देखील केलेलं आहे. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, 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 पंढरीचा. वेदांनी देखील वर्णन केलेलं आहे कानडा राजा पंढरीचा. म्हणून आपल्याला विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे. म्हणून सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा, सर्वांनी, आणि सुंदर माझ्या मागे भजन करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, महिला विठ्ठल मंडळ माझा मी विठ्ठलाचा, माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी म्हणून दादा आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं. मग काही साधक मंडळी आमच्या संत जनाबाईंकडे येतात. संत जनाबाई महाराजांना म्हणतात, संत जनाबाई महाराज तुम्ही म्हणता नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, नाम आम्ही घेऊ, पण आम्हाला नामाचा महिमा सांगा ना. तेव्हा संत जनाबाई महाराज म्हणतात नामाचा महिमा फार अगाध आहे. मी कोण म्हणे पामर त्या नामाचा महिमा सांगणारी. एकदा शेषाने प्रयत्न केला होता नामाचा महिमा सांगण्याचा, तर त्याला एक्या जिभाच्या 1000 जिभा कराव्या लागल्या तरी सुद्धा त्याला ते जमलं नाही. मी कोण म्हणे पामर. अभंगाचं 3रं चरण. ऐसा नामाचा महिमा 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 ऐसा ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा शेषवर्णिता झाली सीमा शेषवर्णिता झाली सीमा शेषवर्णिता शेषवर्णिता झाली सीमा शेषवर्णिता झाली सीमा शेषवर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे वाची नाम विठ्ठला झाली सीमा सीमा शेष वर्णिता वर्णिता
शेषवर्णिता झाली सीमा शेषवर्णिता झाली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संत जनाबाई महाराज सांगतात, ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. नामाचा महिमा फार आगाध आहे. नामाचा महिमा फार आगाध आहे. तुम्ही काय करा, फक्त नाम घ्या. कारण एकदा नामाचा महिमा सांगण्याचा प्रयत्न शेषाने केला होता, त्याला सुद्धा ते जमलं नाही. त्याला एका जिभाच्या 1000 जिभा कराव्या लागल्या तरी सुद्धा शेषाला जमलं नाही. संत जनाबाई महाराज म्हणतात, मी कोण म्हणे पामर त्या नामाचा महिमा सांगणारी. म्हणून फक्त तुम्ही नाम घ्या. कारण नामाने काय होणार आहे. अभंगाचं 4थं चरण. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी. त्या नामाने काय होईल तर त्या नामाने या त्रिभुवनाचा उद्धार झालेला आहे. मग तुमचा आमचा नक्की होईल. म्हणून मायबाप, जीवनामध्ये जगत असताना आपण भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या आमच्या देहाचं सार्थक होईल. ज्ञानेश्वर माऊली माऊली